हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर, 6व्या मजल्यावरील सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद। अभिनेता सैफ अली खानवरती मध्यरात्री मुंबईमधल्या राहत्या घरामध्ये घुसून चाकू हल्ला। हल्ल्याच्या वेळी तैमूर आणि जहांगीर दोघेही घरामध्येच असल्याची माहिती। हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सैफ अली खान रिक्षाने रुग्णालयामध्ये पोहोचल्याची माहिती। शेजारच्या इमारतीमधील तरुणाच्या फोन कॉल नंतर सैफचा मुलगा इब्राहिमची मदतीसाठी धाव। न्यूरोसर्जरी प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर। पाठीमध्ये रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही डॉक्टरांना यश। उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। दिवंगत अभिनेत्री तबस्सुम यांच्या बंगल्यातून उडी मारून हल्लेखोरानं सैफच्या इमारतीमध्ये एंट्री केल्याचा संशय। सीसीटीव्हीमध्ये हालचाली चित्रित झाल्याची सूत्रांची माहिती। सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर क्राईम ब्रांच सक्रिय। फॉरेन्सिक कडून सर्व लहान सहान पुराव्यांची पडताळणी। एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायकही हल्लेखोरांच्या तपासात ऍक्टिव्ह। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं संतापलेल्या धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ल्याची शक्यता। जितेंद्र आव्हाड यांचं गंभीर वक्तव्य। तर अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळेच विरोधकांकडून राजकारण। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा आरोप। सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार लीलावती रुग्णालयामध्ये दाखल। सैफ अली खानची हत्या हाच हल्लेखोरांचा हेतू होता, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांचा संशय। केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता। बारामतीमधल्या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचं एकत्र जेवण। राजेंद्र पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे वगळता सर्व कुटुंबियांची उपस्थिती। धनंजय मुंडे यांची परळीमध्ये जगमित्र कार्यालयामधून कामाला सुरुवात। सर्वसामान्यांच्या भेटीसाठी वैजनाथ मंदिरामध्ये त्यांनी केलं पूजन। अदानी उद्योग समूहावरती संक्रांत आणणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय। संस्थेचा उद्देश साध्य झाल्यानं निर्णय घेतल्याची संस्थापक नाथन अँडरसन यांची माहिती। अदानींच्या शेअर्समध्ये उसळी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।